की माझी आजी तर अशिक्षित होती. हां. तिला काही लिहिता येत ना, सही म्हणजे काय तिला माहिती नव्हतं. पण ती तर हां. करोडपती होती. असेही प्रश्न लोकं विचारतात. अक्षर किंवा एखादी भाषा कागदावर लिहिणं हां. म्हणजे तुम्ही सही किंवा या गोष्टी ग्राफॉलॉजी मॅटरच करत नाही. ओके. तुम्ही एखाद्या कोऱ्या कागदावर काय काढलेलं आहे, हां. कशा पद्धतीने काढलेलं आहे, कसे आकार-उकार दिलेले आहेत. मग ती बाई अक्षरशः अडाणी असली तरी हं. चालेल. पण तिला कागदावर तुम्ही काहीतरी काढायला सांगितलंत, बघून एखादी गोष्ट काढायला सांगितलीत, तर ओके. त्यावरून आपल्याला तिचं व्यक्तिमत्व समजतं. पण ती पूर्णतः आयडियल पर्सनॅलिटीचीच असणार आहे. ओके. जे तज्ञ लोकं आहेत, की हं. त्यातले बारकावे जाणणारे, त्यामुळे सही किंवा येणं याच्यात इथे शिकलेलं, न शिकलेलं हा भागच नाही. किंवा बँकेत आता कुठे जाऊन सही करायला लागते. सगळं तर ऑनलाईन झालेलं आहे. हां. आपण जीपे करू शकतो, आपण ऑनलाईन बँकिंग वापरतो. बरोबर आहे. पण नाही, परत एकदा तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी तुम्ही ते करा हां. आणि जाणीवपूर्वक तुम्ही ते बदलण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील, तर चक्क कोऱ्या कागदावर आम्ही दिलेला जो एक्सरसाइज असतो किंवा आम्ही बदलून दिलेली जी सही असते, जी हां. तुमच्यासाठी, तुमच्या पर्सनॅलिटीसाठी आयडियलकडे नेणारी असते, तर ओके. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि ओके. तुम्हाला तसे रिझल्ट्स मिळतात.